नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज वेस्टी किचनमध्ये। तर मस्त अशी थंडी पडलेली आहे आणि अशा थंडीच्या वातावरणामध्ये काहीतरी पौष्टिक खायला हवंच। तर आज मी बनवते मस्त असा हेल्दी स्नॅक, तो म्हणजे मेथीचे थेपले। तर ही गुजराती पद्धतीने आज मी रेसिपी बनवणार आहे। अतिशय टेस्टी आणि पौष्टिक आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मेथी स्वच्छ निवडून धुवून सुकवून घेतलेली आहे। पाणी पूर्णपणे आपल्याला सुकवून घ्यायचं आहे। तर आता ही मेथी आपण आता बारीक चिरून घेऊया। जेवढी बारीक चिरता येईल तेवढी आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे। तर इथे देठांचा वापर जरा कमीच करावा, जास्तीत जास्त पाणी घ्यायची आहे तिथे मेथीची। तर अशा पद्धतीने आपण जेवढी बारीक होईल तेवढी आपल्याला मेथी बारीक चिरून घ्यायची आहे। तर इथे आपली बारीक चिरून झालेली आहे मेथी सर्व। तर एका बाउलमध्ये आता काढून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया। तर आता आपण इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे। तर या भांड्यामध्ये आपण आता चिरून घेतलेली मेथीची भाजी घालूया। इकडे मी आता हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। तर इथे तुम्ही प्रमाणाचं कमी जास्त करू शकता। तर इथे मिरची भरपूर मी घेतलेली आहे। तर आता आपण पेस्ट करून घेऊया। तर पेस्ट तयार आहे। तर या भाजीवरती आता आपण ही पेस्ट घालून घेऊया। तर इथे मी लाल मिरची पावडरचा वापर करणार नाही, फक्त इथे हिरव्या मिरचीचा वापर करत आहे। तुम्हाला जर हवं असेल तर इथे तुम्ही हिरवी मिरची स्किप करून लाल मिरची पावडर वापरू शकता। तर इथे मी धना, जिरा पावडर आणि थोडीशी हळद घातलेली आहे। आणि इथे मी 1 चमचा भरून ओवा घेतलेला आहे। तर ओवा हातावरती असा चुरून घालायचा आहे, तेव्हाच आपल्या थेपल्यांना मस्त अशी चव येणार आहे। तर ओवा हा घालायला विसरू नका। ओव्यामुळे आपले पोट साफ राहते आणि पचनक्रिया चांगली होते, म्हणून इथे ओवा वापरावा। तर इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत 2 चमचे। तर पांढऱ्या तिळामुळे खूप छान खमंग टेस्ट येते। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर आता हे सर्व आपण मिश्रण मिक्स करून घेऊया। तर हे सर्व मसाले मेथींना लागले पाहिजेत। तर मेथीचं पाणी सुटतं, त्यामुळे इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। तर शक्यतो थोड्या पाण्याचा होईल तेवढा आपल्याला वापर करायचा आहे। तर इथे सर्व आपण मेथीला सर्व मसाले लावून घेतलेले आहेत। तर आता आपण यामध्ये पीठ घालूया। तर पहिल्यांदा आपण इथे घालणार आहोत गव्हाचं पीठ। तर गव्हाचं पीठ इथे मी घातलेलं आहे 1 मोठी वाटी भरून आणि अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे। बेसनमुळे खूप छान खमंग टेस्टी होतात आणि खुसखुशीत होतात। आणि इथे मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे। आता दही घालून झाल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊया। तर लक्षात घ्या, एक छोटीशी टीप, पाणी घालायच्या आधी आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये जेवढं बसेल तेवढं। आणि नंतर ज्या भांड्यात मी पेस्ट केलेली होती हिरवी मिरचीची, त्यात थोडं पाणी घालून आणि दह्याच्या वाटीत थोडं पाणी घालून हे मिक्स केलेलं आहे। तर आता थोडं लागलं तरच पाणी इथे घेणार आहे मी। तर थोडंच पाण्याचा 2 ते 3 चमच्याचा वापर केलेला आहे मी। तर हे पीठ घट्ट मळायचं आहे आपल्याला आणि तेलाचा हात लावून पुन्हा एकदा एकसारखा गोळा करून घेऊया। तर हे पीठ आपल्याला लगेचच थेपले बनवण्यासाठी घ्यायचं आहे। खूप वेळ ठेवू नका, नाहीतर पातळ होऊ शकते। म्हणूनच मळतानाच पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे। जास्त सैलसर मळू नका, नाहीतर थेपले आपले पातळ बनतील, लाटता येणार नाही। तर लगेचच मी आता इथे घेतलेलं आहे थेपले बनवण्यासाठी पीठ। मस्त असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपण आपल्या आवडीप्रमाणे याचे गोळे बनवून घेऊया। तर थेपले तुम्हाला मोठे करायचे असतील तर मोठे गोळे तुम्ही बनवू शकता, पण थेपल्यांचा आकार मोठा झाला तरी पण पातळ पाहिजे साईजमध्ये, तो एकदम पातळ लाटायचा आहे थेपला, तेव्हाच आपल्या थेपल्यांना चव छान येणार आहे। तर आता आपण गव्हाच्या पिठावरती हे थेपले लाटून घेऊया। जेवढे पातळ होतील तेवढे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। जर चिटकत असतील तर गव्हाचं पीठ लावून पुन्हा एकदा तुम्ही लाटून घेऊ शकता। तर गोल मस्त येण्यासाठी इथे मी एक डब्याचं टोपण घेतलेलं आहे, झाकण घेतलेलं आहे। त्याने आता आपण असा गोल काढून घेऊया, म्हणजे असे आपल्याला गोल राऊंडमध्ये थेपले बनवायचे आहेत। तर अशा पद्धतीने इथे मस्त असा आपला थेपला झालेला आहे। आता दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते की इथे मी तेल लावत आहे मध्ये, घडी करून आपल्याला हा थेपला बनवायचा आहे। अशा पद्धतीने ही थेपले बनवले तरी चालतील, जसं आपण चपाती बनवतो तशी। तर इथे मी आता हा थेपला तुम्हाला लाटून दाखवते। जसा आपण पहिला थेपला बनवला तसाच हा लाटून घ्यायचा आहे पातळ, आणि झाकणने आपल्याला हा गोल करून घ्यायचा आहे। म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही थेपले असे झाकणने उठवून घेतले, म्हणजे बनवून घेतले, तर एकसारखे थेपले दिसतील आणि मस्त असे टेस्टी बनतील आणि खरपूस असे भाजता पण येतील। तर बघू शकता एकाच साईजमध्ये आपल्या इथे सर्व मस्त असे गोल आकारामध्ये थेपले तयार झालेले आहेत। तर एकसारखे थेपले तयार आहेत। तर आता आपण एकदम असे आता एकसारखे भाजून घेऊया। तर इथे मी आता तूप घातलेलं आहे आणि तुपावरती आता आपण हे थेपले मस्त असे खमंग खरपूस भाजून घेऊया।
तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि खरपूस होईपर्यंत आपल्याला हे थेपले भाजून घ्यायचे आहेत। वरती आता आपण बटर लावून घेऊया। तुम्ही इथे बटर, तेल, तूप काहीही लावू शकता, पण बटर आणि तुपामुळे खूप छान चव आणि टेस्ट येते, म्हणून इथे मी आज बटरचा वापर करत आहे। पहिल्यांदा थोडंसं तूप सोडलेलं होतं पॅनमध्ये। तर मस्त असा खरपूस आपला थेपला भाजून तयार झालेला आहे। आता दुसराही थेपला आता भाजून घेऊया। जर तुम्ही एकदम थेपले असे लाटून घेऊन पुन्हा एकदम भाजले तर पटकन आपले थेपले बनतात। तर अशा पद्धतीने इथे मी सर्व थेपले भाजून घेतलेले आहेत। एकसारखे हे थेपले तयार झालेले आहेत। तुम्ही कलरही बघू शकता, मस्त असा हिरवागार तयार झालेला आहे। एक तुम्हाला असा चुरगळून दाखवते की बघू शकता तुम्ही किती मस्त मुलायम झालेला आहे। तर लुसलुशीत असे हे थेपले तयार झालेले आहेत आणि मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठीही तुम्ही असे थेपले बनवू शकता। तर आता थंडीचे दिवस सुरू आहेतच, थंडीच्या दिवसामध्ये असा पौष्टिक नाश्ता केलाच पाहिजे आणि हे थेपले भरपूर दिवस टिकतात, 3 ते 4 दिवस किंवा 5 दिवसही टिकतात आणि तुम्ही कुठेही प्रवासात गेला तर हे थेपले असे एकदम बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर आता आपण प्लेटिंग सुरू करूया। तर इथे मी एकावरती एक असे थेपले सर्व ठेवलेले आहेत आणि असे हे मस्त एका साईजमध्ये जर बनवले तर आपल्याला दिसायला पण छान दिसतील आणि एकदम दिसता क्षणी खाऊसे वाटतात। तर बाजूला मी अशी डेकोरेशनसाठी हिरवी मिरची पण ठेवलेली आहे आणि त्यासोबत लसूणची चटणी, दही पण घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे थेपले गरमागरम दही आणि लसूणची चटणी यासोबत खायला खूप मजा येते। तर खूप मस्त अशी भन्नाट, चविष्ट आणि एकदम पौष्टिक ही मेथीची थेपलीची रेसिपी झालेली आहे। तर ही रेसिपी अतिशय सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि छोट्या मुलांसाठी तर खूप पौष्टिक आहे। आणि आता थंडीचे दिवस सुरू आहेतच, या थंडीच्या दिवसामध्ये हे मेथीचे थेपले आवर्जून खाल्लेच पाहिजेत। तर दह्यासोबत तर अप्रतिम लागतात आणि लसूणच्या चटणीबरोबर तर खूप भारी लागतात, एकदम मस्त असे चटपटीत आणि झणझणीत खमंग असे हे थेपले लागतात। तर अशा पद्धतीने मी विंटर स्पेशल ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी माझी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।